ठीक आहे. बघा बरं का आता क्वेश्चन काय म्हणतोय, कॅल्क्युलेट अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी, अल्टिमेट लोड कॅरिंग कॅल्क्युलेट अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी लोड कॅरिंग ऑफ आरसी कॉलम. तो रेनफोर्स कॉन्क्रीट कॉलम जो आहे त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी काढायची आहे. हॅविंग 400 mm इंटू 400 mm 400 mm इंटू 400 mm इन सेक्शन. याचा अर्थ काय झाला, त्याचा सेक्शन 400 mm इंटू 400 mm आहे. ठीक आहे. पुढे इट इज रेनफोर्स विथ लॉन्जिट्युडिनल स्टील बाय 8 बार ऑफ 12 mm डाया. यूज M20 concrete मिक्स अँड FE 415 स्टील ग्रेड. ओके का. तो तुम्हाला प्रश्न कळतोय का एकदा बघून घ्या. कॅल्क्युलेट अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय बाळांनो, PU क्वेश्चन मार्क. आरसी कॉलम हॅव्हिंग डायमेन्शन काय आहे, 400 mm बाय 400 mm चा तो कॉलम आहे. तो आपण काय करूया, असा प्लान दाखवायचा कॉलमचा. किती आहे हा आहे, ही बाजू आहे 400 mm आणि ही बाजू आहे इकडची 400 mm. मग मला सांगा हा टोटल एरिया झाला तर तुम्हाला एजी भेटून गेला ना. एजी काय आला, 400 इंटू 400. 400 इंटू 400 म्हणजे किती बरं, तो 400 इंटू 400 जर केला तर हे 4 चौक झाले 16 आणि त्याच्यावरती किती आहेत, 1 2 3 4 1 2 3 4 mm². हा झाला ग्रॉस एरिया, टोटल एरिया. पुढे वाचू. इट इज रेनफोर्स विथ लॉन्जिट्युडिनल स्टील बार. 8 बार 12 mm चे. तो विचार करा, जर 8 बार 12 mm चे आहेत बाळांनो, तर याच्यावरून तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्ही म्हणाल तर AST भेटून जाईल ना. 8 बार 12 mm चे, पाय बाय 4 इंटू 12². सांगा बरं याचं उत्तर किती येईल, 8 इंटू पाय बाय 4 इंटू 12². कसं करणार बरं का बघा. तो 8 कॅल्क्युलेटर ऑन करा, 8 इंटू पाय बाय 4 शिफ्ट पाय, तो पाय बाय 4 इंटू 12². किती आलं बरं आन्सर, याचं आन्सर आलं 904.77 किंवा 78. तो 904.78 इथे लिहून टाकू आपण, 904.78 mm². हा झाला AST. टोटल एरिया भेटला, AST भेटला. आता AC काढून घ्या. AST किंवा याला ASच बोला. AST न बोलता याला काय बोला, फक्त AS बोला किंवा ASC बोला, कारण कॉलम आहे ना तो कॉलमसाठी मी C वापरतो. आता मला AC काढायचा आहे. मग AC कसं फाइंड आउट करणार, तुम्ही म्हणणार की सर टोटल एरियामधून तुम्ही स्टीलचा एरिया मायनस करा ना ASCचा. एक तर AS बोला किंवा ASC बोला. बरं, मग आता AG किती आहे, 16. 1 2 3 4. ASC किती आहे, 904.78. सांगा बरं याचा आन्सर किती येईल, सांगा बरं. तुम्ही काय करणार, 16,000 डायरेक्टली टाकतो. 16,000, 16,000 नाही, ते 16वरती 4 शून्य मायनस आलेलं आन्सर मागचं, ते जर मी केलं तर मला उत्तर किती भेटणार, 1590.92. ठीक आहे ना. तो किती येते बरं, तो येते 1590.92 mm². हा झाला AC. तर तुम्हाला हे तिघं एरिया काढावे लागतात बाळांनो. कॉन्क्रीटचा एरिया 2 नंबर, हा कुठला ASC, हा झाला स्टीलचा एरिया कॉलममधल्या, त्याला ASC बोलतोय आपण. आणि हा झाला टोटल एरिया, हा टोटल एरिया आला ग्रॉस एरिया. ठीक आहे. तो 3 एरिया लागतात, तिघं एरिया काढून झाले. बरं, आता लास्टवाला एक्सप्रेशन डायरेक्ट वापरा. PU इज इक्वल टू 0.4 FCK इंटू AC प्लस 0.67 FY इंटू ASC. ओके. मग बघा बरं काय आता, PU बराबर 0.4 FCK म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड किती वापरायला लावलेला आहे बघा ना. तुम्हाला म्हणतो तो
415 M20 कॉन्क्रीट म्हणतोय. जर तो M20 बोलतोय बाळांनो, इकडे जागा आपल्याकडे आहे M20, तो FCK बराबर किती होऊन जाईल 20 न्यूटन पर MM². FCKची व्हॅल्यू तर 20 आहे. परत तुम्हाला तो काय म्हणतो FE 415 स्टील बोलतो, म्हणजे स्टीलचा ग्रेड त्याने FE 415 दिलेला आहे, म्हणजे FY बराबर 415 न्यूटन पर MM² झाला. ठीक आहे. मग आता बघा बरं, FCK किती आपल्याकडे 20, AC किती काढलाय तुम्ही 15 90 95.22 प्लस 0.67. FY किती आहे रे, FY स्टीलचा ग्रेड किती आहे 415, तर FY ची व्हॅल्यू टाकणार 415. ASC किती आहे, ASC आहे 904.78, तर 904.78 टाकणार. आणि बाळांनो याचं उत्तर आपण जर काढलं, त्याचं उत्तर येईल न्यूटनमध्ये. 3 घरं इकडे सरकलं पॉईंटला घेऊन, तर आपलं उत्तर किलो न्यूटनमध्ये होऊन जाईल. मग आता याला मला शोधायचं आहे. चला बरं का शोधूया. तो काय काय आहे चेक करा. 0.4 × 20. ओके, तो इथं ठेवा 0.4 × 20. ठीक आहे ना, 0.4 × 20 कुठला झाला हा बघा, 0.4 × 20 इंटू 15 90 95.22. ओके, तो इंटू करून घ्यायचा, इंटू 15 90 95.22 95.22. ओके का. पुढे काय आहे, पुढे आहे प्लस 0.67 इंटू 415. ठीक आहे. पुढे काय आहे, इंटू 415 झालं, इंटू 904.77 बघा, तो 904.77 किंवा 78. डन. हे झालं तुमचं आन्सर. इक्वल करून द्या 15 24 335. तो जे आहे ते आन्सर लिहून टाकतो. PU = 15 24 335. ओके, 15 24 335.84 न्यूटनमध्ये आला. 339 आहे तर, पण तुम्ही जर समजा आता इकडे 3 घरं सरकून जा, 1 2 3, इकडे जर 3 घरं सरकले, उत्तर काय येईल बाळांनो 15 24.335 किलो न्यूटन. दिस इज युअर अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलम. 3 किंवा 6 मार्क्ससाठी. बोला समजलं का. राईट. तो हे झालं अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटीचं उदाहरण. आता याचे संबंधित आता एक दुसरा प्रश्न काय विचारतो, वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचारतो. वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटीमध्ये काय करतात, अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी काढून घेतात, हा PU, आणि याला डिवाइड बाय 1.5 करून घेतात. तर तुम्हाला वर्किंग लोड भेटून जातो किंवा सेफ लोड भेटून जातो. उद्याच्या लेक्चरमध्ये ते एक उदाहरण घेऊ आपण, आणि डिझायनिंगचं एक उदाहरण झालं का कॉलम संपला. बोला समजलं का आजचं लेक्चर.